मुलांना रोज-रोज जर भाजी चपाती दिली ना टिफिनला तर कंटाळतात. तर ना मध्ये-मध्ये असं काही नाही काही चमचमीत त्यांना बनवून द्यावंच लागतं. तर यासाठी ना मी 1 वाटी मुगाची डाळ रात्रीच भिजत घालून घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा डाळ आपली मस्त अशी भिजलेली आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये सगळी मुगाची डाळ आहे ना ते घालून घेतली. आता मस्त हिरव्या वाटाण्याचा सीझन चालू आहे. तर म्हटलं याच्यामध्ये थोडेसे वाटाणेसुद्धा घालूया. सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडंसं आलं घेतलं आहे आणि इथे कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे. याने ना चव खूप छान लागते. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, थोडं जिरं घालून घ्यायचं आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता यासाठी थोडंसं ना पाणी घालून घ्यायचं आणि मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. आता हे पेस्ट तयार करून झाली, की एका बाउलमध्ये काढून घ्यायची. तर बघा खूप जास्त पातळ करायचं नाहीये. थोडंसं मी हे घट्टसरच ठेवलेलं आहे. आता या बॅटरपासून 2 पद्धतीने नाश्ता बनवून दाखवणार आहे. तर आता काय करायचं, याच्यामध्ये बाइंडिंगसाठी 1.5 ते 2 चमचे बेसन घालायचं, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये बेसनाच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला इन्स्टंट बनवत आहे, तर यासाठी काय करायचं, मी इथे 1 इनोचं पॅकेट घेतलेलं आहे. आता हे इनोचं पॅकेट याच्यामध्ये टाकायचं, थोडंसं याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आणि आता याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर सगळं बॅटर मी इथे मिक्स करून घेतलं. हे बॅटर आहे ना इनो टाकल्यामुळे अगदी हलकं होतं बघा. मस्त असं हे आपलं बॅटर तयार झालं आहे. आता एक इथे अप्पे पॅन घेतलं आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ना, ते सगळं अप्प्यामध्ये टाकून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने टाकून घेतलं आणि झाकून याला शिजवून घेऊया. तर मस्त असे टम्म फुगतात. तर बघा 5 मिनिटं मी ते शिजवून घेतलं. आता दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचं. तर मस्त अशी याच्यावर जाळी आलेली आहे. जर या पद्धतीने मुलांना काही वेगळं बनवून दिलं ना, तर मुलांना पण आवडतं आणि टिफिनसुद्धा आपला रिकामा होतो. तो बघा मस्त असे टम्म फुगले. दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त असा रंग येईपर्यंत मी इथे हे शेकून घेतलेले आहेत. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त असा रंग आला आहे. आता एका प्लेटमध्ये हे सगळे काढून घेतले आणि आता यावर घालायसाठी ना तीळ आणि कढीपत्त्याची मी इथे फोडणी करून घेतली होती, ते याच्यावर घालून घ्यायची. म्हणजे हा नाश्ता दिसायला पण छान दिसतो. तर आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, एक तवा ठेवलेला आहे. तवा गरम करून घेतला. याच्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं ना, असे छोटे-छोटे बनवून घ्यायचे. तुम्ही एकच मोठ्या साईजचं देखील बनवू शकता. आणि आता याच्यावर काही भाज्या घालून घ्यायच्या. तर मी इथे थोडंसं पनीर, किसलेला गाजर आणि किसलेला बीटरूट घेतलेला आहे. ज्याही भाज्या आवडतात ना, त्या घालून घ्यायच्या. याच्यावर थोडंसं पिझ्झा सीझनिंग किंवा मिक्स हर्ब्स असेल ना, ते घालून घ्यायचं. म्हणजे याची चव मुलांना खूप आवडतं. तर दोन्ही साईडने मस्त हे शेकून घ्यायचं. तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा पलटवून घेतलेला आहे आणि मस्त असा रंग आलेला आहे. हे ना खायला खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. यावर वरून थोडंसं चीजसुद्धा घालू शकता आणि हे मस्त छोट्या साईजमध्ये दिसतात ना, तर ते मुलांना देखील आवडतं. तुम्ही हे मुलांच्या टिफिनवर देऊ शकता. तर बघा मस्त असा चटपटीत आपला हा नाश्ता तयार झाला आहे आणि अगदी हेल्दी आहे.